हॅलो बडीज. तर आपण आलेलो आहे आता रत्नागिरी सिटीमध्ये. रत्नागिरीहून आपल्याला जायचं आहे आता गणपतीपुळ्याला. तर आपण आधी रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघून बस घेणार आहोत. बसमधून आपण डेपोला जाऊ. डेपोवरून रत्नागिरीची बस असते, ती आपण घेऊ. ती तुम्हाला मी लवकरच दाखवतो. आणि ब्लॉग करायचा प्रयत्न हा पहिला टाईम आहे, भूल चूक माफ. बाकी पुढे बघूया. बस डेपोला आलेलो आहे रत्नागिरीच्या. आणि विषय असा आहे की जी आरेवारे मार्गची गाडी आहे, जिच्याने आपल्याला जायचे आहे, जिच्या आरेवारे स्पेसिफिक याच्यामुळे जायचं आहे कारण तिच्यानेच खूप सारे सिनरीज दिसतात असं ऐकलेलं आहे मी. तर त्याच्या आधीच्या गाड्या आहेत त्याच्याने आपण नाही जाणार आहेत. आरेवारे मार्गची गाडी जी आहे ती 9:30 वाजता आहे, आत्ता 8:30 झालेले आहेत. तोवर मी काहीतरी टाईमपास करतो, एखादी कविता लिहितो आणि पुढचा अपडेट तुम्हाला देतो. तर मित्रांनो, हा आहे गणपतीपुळ्याचा बीच आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आणि मी थोड्या वेळापूर्वीच आंघोळ झालेली आहे, तर केस थोडे विस्कटलेले आहेत, माफी. तर आता मी आज जाईल, दर्शन घेईल, थोडं पोटा पाण्याचं काहीतरी बघेल आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत संवाद साधेल. तोपर्यंत बाय बाय. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे अतिशय सुंदर असं गणपतीचं मंदिर आणि ह्या साईडला बीच आहे. तर 2 वर्षापासून ही माझी इच्छा पेंडिंग होती, आज कंप्लीट झालेली आहे. तर खूप जास्त आनंद होतो आहे. आणि अजून काय बोलतो, बाकी थोड्या वेळात बोलतो मी. दर्शन झाले, रत्नागिरी फिरून झालं. आता आपण परत मुंबई जाण्यासाठी निघालो आहे आणि सध्या मी स्टेशनला जातो आहे. आता हा ब्लॉग संपणार आहे. सो बाय बाय. End of the journey.